लोकसभेच्या अध्यक्षपदी एनडीएच्या ओम बिर्ला यांची निवड। आवाजी पद्धतीनं बिर्लांची इंडिया आघाडीच्या उमेदवारावरती मात। सीबीआयकडनं अरविंद केजरीवालांना न्यायालयात अटक। दिल्लीमध्ये घोटाळा प्रकरणी अटक। ईडी नंतर सीबीआयकडनं कारवाई। पुण्यातील वैशाली हॉटेलचं अनधिकृत बांधकाम पाडलं। 21 जणांवर गुन्हे दाखल। 3 लाख चौरस फुटांचं बांधकाम पाडलं। बुरखाबंदी विरोधातील 9 विद्यार्थ्यांनी केलेली याचिका कोर्टानं फेटाळली। अंतर्गत मुद्द्यावर हस्तक्षेप करू शकत नाही, कोर्टाचं स्पष्टीकरण। पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव। एरंडवण्यात झिकाचे 2 रुग्ण सापडले। 1 डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाचा संसर्ग। ताप आणि अंगावर लाल चट्टे अशी लक्षणं। पुणे ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक खुलासे। L3 बारमध्ये पबसाठीचा परवानाच नसल्याचं तपासात उघड। पबच्या मजल्याला ऑफिस वापरासाठी होती मंजुरी। महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा। 120 एकर मुंबईतल्या या जागेवर मुंबई महानगरपालिकेला देण्यास मंजुरी। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी IPS कैसर खालिद निलंबित। बेकायदेशीरपणे होर्डिंगला परवानगी दिल्याचा ठपका। पत्नीचे आर्थिक व्यवहारही रडारवर। मुंबईतल्या धरणांमध्ये गेल्या 5 वर्षातला सगळ्यात कमी साठा। 31 जुलैपर्यंतच पाणी साठा पुरण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेची माहिती। पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबई एअरपोर्टवर आतापर्यंत 1 मेट्रिक टन सोन्याची जप्ती। सोन्याच्या तस्करीत मोठी वाढ। 550 कोटींचं सोनं पकडलं। हिमाचल प्रदेशच्या नाहनमध्ये भूस्खलन। दरडग्रस्त रस्ता अनेक तासांपासून बंद। प्रवासी आणि रुग्णांचे मोठे हाल।